गेले कित्येक महिने पाकव्याप्त काश्मीर तापतंय। आपल्या देशाचा भाग असलेलं हा पाकिस्तानच्या सैन्याहाती पळतोय आणि केव्हापासून निदर्शनं सुरू आहेत, पण याविषयी कुणी बोलतच नाहीये। चकार शब्द उच्चारत नाहीये। मुख गिळून सगळे गप्प बसलेत। मराठी माध्यम काहीही बातम्या दाखवत नाहीयेत। पीओके मध्ये गेले अनेक महिने महागाई सुरू आहे। वाढीव वीज बिल येत आहेत। सरकारी धोरण आणि राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध मोठ प्रमाणावर निदर्शनं होत आहेत। आता या निदर्शनांचं नेतृत्व कोण करतंय? तर जम्मू काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी JKJAAC। आता निदर्शक आणि सुरक्षा दलांमधले संघर्ष, अनेक लोकांचा यात मृत्यू झाला। महागाईच्या विरोधामधनं हे आंदोलन सुरू झालं होतं आणि आता पाकिस्तान सरकार विरोधात मोठ्या राजकीय आंदोलनात ते बदललेलं आहे। पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असलेला हा आपला भाग, काश्मीरचा भाग पीओके, सोमवारी विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आहे। पाकिस्तानची निवडणूक आयोगाच्या मध्ये सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि निदर्शनं लक्षात घेता या निवडणुका 3 टप्प्यात होतील। पहिल्या टप्प्यामध्ये 27 जुलैला झाल्या, दुसऱ्या टप्प्यात 2 ऑगस्टला होणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यात 10 ऑगस्टला मतदान होणार आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार 27 जुलैला मिरपूर विभागामध्ये 13 जागांवर मतदान झालं। 2 ऑगस्टला मुझफ्फराबाद विभागात 9 जागांवर आणि पाकिस्तानात राहणाऱ्या निर्वासितांसाठी आरक्षित असलेल्या 12 जागांवर मतदान होणार आहे। तर अंतिम टप्प्यामध्ये 10 ऑगस्टला पूंछ विभागामध्ये 11 जागांवर मतदान होणार आहे। बघा, आरोप असा आहे की सुरक्षा दलांनी अनेक ठिकाणी बळाचा वापर केलाय, रस्ते बंद केले आणि दळणवळण सेवाही थांबवलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की यामुळे अन्नपदार्थ आणि औषधांचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि अनेक निदर्शक पाकिस्तानची लष्करी उपस्थिती हटवायची आणि प्रदेशातल्या सध्याच्या संविधानिक व्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। 12 निर्वासित जागांवर सगळ्यात जास्त वाद आहेत। या आंदोलनाचं एक मोठं कारण म्हणजे विधानसभेच्या 12 निर्वासित जागा या पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अशा लोकांसाठी आरक्षित आहेत जे दशकांपूर्वी काश्मीरमधनं तिथं गेले होते। JKJAAC आणि अनेक स्थानिक संघटनांचा आरोप असा आहे की या जागांच्या माध्यमातून इस्लामाबाद सरकार निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकते। त्यामुळे स्थानिक लोकांचं मत कमकुवत होते आणि केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाला फायदा होतोय। न्यूज एजन्सी PTIच्या मते, म्हणजे आपण त्यांच्याकडनं काही बातमी मिळवली, यावेळच्या निवडणुका अशा होत आहेत की जेव्हा लोकांचा मोठा वर्ग पाकिस्तान सरकारच्या धोरणांवर नाराज आहे, याच कारणामुळे निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आणि तिच्या निकालांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर पीओकेचे निवडणूक आयुक्त गुलाम मुस्तफा मुघल यांनी असं सांगितलं की मतदानाच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या संख्येनं सुरक्षा दल आणि सैन्य तैनात राहील। निवडणुकीमुळे नाराजी संपेल का? तर तज्ञांची काही मतं अशी आपण पाहिली, मतदान होईल आणि ते होऊ शकतं, पण त्यामुळे लोकांच्या मूळ समस्या ज्या आहेत त्यांचं निराकरण होणार नाहीये। महागाई असेल, वीज असेल, राजकीय अधिकार, सुरक्षा दलांची कारवाई आणि पाकिस्तानची भूमिका यासारखे मुद्दे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत। असं असताना या परिस्थितीमध्ये निवडणुकीनंतर पीओके मध्ये राजकीय तणाव कायम राहण्याचीही शक्यता आहे। भारतानं काय केलंय? निवडणुकीवर आक्षेप नोंदवलाय। फक्त भारत सरकारनं सातत्यानं सांगितलंय की जम्मू काश्मीर आणि लडाखचे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश आहे, ज्यात पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानचा समावेश आहे। तर भारताचे अविभाज्य ते भाग आहेत। भारतानं पीओके आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर यापूर्वी सुद्धा अनेकदा पाकिस्तानसमोर तीव्र आक्षेप नोंदवला होता। आता या क्षेत्रामध्ये तथाकथित विधानसभांना मान्यता दिलेली नाहीये। मग काही मानवाधिकार संघटनांनी काय केलंय? तर या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयानं सुद्धा हिंसाचारात झालेल्या मृत्यूंची निष्पक्ष चौकशी करायची मागणी केली। भारतानं आंतरराष्ट्रीय समुदायाला पीओके मधल्या मानवाधिकार उल्लंघनासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्याचं आवाहन केलंय। नवाज शरीफ यांनी पीओकेचे पंतप्रधान व्हायची इच्छा व्यक्त केली आणि निवडणुकीच्या वातावरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज प्रमुख नवाज शरीफ यांनी मुझफ्फराबाद मधल्या निवडणूक रॅलीमध्ये सांगितलं की जर त्यांच्या पक्षानं निवडणूक जिंकली तर ते पंतप्रधान शहबाज शरीफ यांना त्यांचा पीओकेचे पंतप्रधान बनायला सांगतील, जेणेकरून ते स्वतः या भागाच्या विकासावर लक्ष ठेवू शकतील। नवाज शरीफ काय म्हणाले? तर पीओके त्यांना पंजाब इतकंच प्रिय आहे आणि त्यांचे पूर्वज काश्मीरमधनं आले होते। ते म्हणाले की हे त्यांचे दुसरे घर आहे। तर या निवडणुकीमध्ये हा सामना पाकिस्तानच्या पीपल्स पार्टी म्हणजे PPP याच्याशी आहे। विशेष म्हणजे PPP सध्या केंद्र सरकारमध्ये आहे।
PMNLची सहयोगी सुद्धा ती आहे। तर 2021 मध्ये इम्रान खान यांच्या पक्षानं सरकार स्थापन केलं होतं। POK मध्ये विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो। यापूर्वी 2021 मध्ये POK विधानसभा निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षानं, त्यांचा पक्ष आहे PTI, तर त्याच्यापैकी 45 पैकी 25 जागा त्यांनी जिंकून घेतल्या होत्या आणि सरकार स्थापन केलं होतं। आणि त्यानंतर सरदार अब्दुल कय्यूम नियाझी पंतप्रधान झाले। मात्र एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांचं सरकार कोसळलं। मे 2022 मध्ये सरदार अब्दुल कय्यूम नियाझी यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर PTIनंच सरदार तन्वीर इलियास यांना नवीन पंतप्रधान बनवलं। पण बघा, एप्रिल 2023 मध्ये POKच्या उच्च न्यायालयानं त्यांना न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणी अपात्र ठरवलंय आणि त्यानंतर त्यांचं पद गेलं। पुन्हा एकदा नवीन पंतप्रधान निवडावा लागला। आता यानंतर PTIचेच चौधरी अनवरुल हक पंतप्रधान झाले, पण काही काळानंतर त्यांनी इम्रान खान आणि PTI पासून फारकत घेतली, स्वतःला स्वतंत्र नेता म्हणून प्रस्थापित केलं। आता चौधरी अनवरुल हक यांनी सुद्धा नोव्हेंबर 2025 मध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे त्यांना हटवलं गेलं होतं आणि आता तिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी PPPचे फैसल मुमताज राठौड नवीन पंतप्रधान आहेत। तेव्हा ही सगळी स्थिती आहे पाकव्याप्त काश्मीरमधली। ते आहे काश्मीरचा भाग, तो आहे भारताचा भाग। भारतानं केवळ तक्रारी करून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी करून काहीही होणार नाहीये। भारतानं इथं भूमिका घ्यायला हवी आहे। भारत इथं पाकिस्तानातल्या आपल्या प्रदेशासाठी आणि आपल्या नागरिकांसाठी काय भूमिका घेतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुम्हाला याविषयी चर्चा करायची असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे। धन्यवाद।